हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण PYQs पाहतोय, म्हणजे जी आपली ओकॅबची बॅच आहे त्यामध्ये आपण इडियम्स वरती जे प्रश्न विचारलेले आहेत एमपीएससी ते पाहिले. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिले, त्यानंतर सिनोनिम्स पाहिले. आता आपण अँटोनिम्सला पाहतोय. ज्या प्रकारे आपण PYQs पाहतोय आपल्या या बॅच मध्ये, म्हणजे एमपीएससी ने विचारलेले PYQs पाहतोय, इडियम्स वरचे पाहिले, सिनोनिम्स पाहिले, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिले, आता अँटोनिम्स पाहतोय. त्याचप्रमाणे एक्स्ट्राचे सुद्धा वर्ड्स तुम्हाला देणं चालू आहे बघा. सेपरेट फोल्डर्स बनवलेले आहेत. व्यवस्थित बॅच एकदा पाहून घ्यायची. त्याच्या पीडीएफ सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्यावेळेस काही अडचण येते त्यावेळेस फक्त एक कॉल करायचा बघा. म्हणजे तुम्ही जर ओकॅब मास्टर करत असाल पुणे इंग्लिश क्लबच्या प्लॅटफॉर्मवरून, तर मग सरळ सरळ कॉल करू शकता 7796060795, किंवा इतर कोणत्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून जर तुम्ही पाहत असाल लेक्चर, तर त्या रिस्पेक्टिव्ह टेक्निकल टीमला कॉन्टॅक्ट करायचं आहे. ओके. जर तुम्हाला नाहीच लक्षात आलं तरी सुद्धा मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, मी त्यांना कन्वे करीलच त्या प्रकारे. चालेल. आपण अँटोनिम्सला आज सुरुवात करतोय. मी नेहमी सांगतो बघा, अगोदर आपल्याला पॅटर्न लक्षात आला पाहिजे. एकदा पॅटर्न लक्षात आला, प्रश्न विचारले कशा प्रकारे जात आहेत, तर मग आपल्याला प्रश्न समजतो आणि प्रश्न समजल्यानंतर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. यासाठी नेहमी सांगतो त्याप्रमाणे इंग्लिशचं वाचन नेहमी सर्वांनी सुरू ठेवायचे. त्याचबरोबर कोणताही एक इंग्लिश मधील नवीन वर्ड जर समोर आला तर त्याचं मराठी मिनिंग काय होतं, त्या वर्डचे सिनोनिम्स काय काय होऊ शकतात, त्याचे अँटोनिम्स काय काय होऊ शकतात, हे सगळं चेक करत राहायचं सातत्याने. पहिल्या क्वेश्चन कडे जाऊयात. लेक्चरला सुरुवात करूयात बघा. ओके, सुरुवात करूयात आपण. फर्स्ट क्वेश्चन इज राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023. आपण ज्याप्रमाणे PYQचे प्रश्न पाहतोय, लेटेस्ट टू ओल्डेस्ट क्वेश्चन कडे जातो, म्हणजे अलीकडे जे विचारलेले आहेत एकदम अलीकडे, तिथून आपण पाठीमागे जातोय बघा. मग आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस कोणत्याही पॅटर्न जर असेल, इडियमचा असेल, सिनोनिमचा, अँटोनिमचा, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा, सुरुवातीला साधारणतः एक लेक्चर आपण पॅटर्न समजून घेण्यावरती देतो. सेकंड लेक्चर पासून पुढचे जे लेक्चर्स असतील PYQ वरचे, मग आपण प्रश्नांवरती जास्त लक्ष देत नाही, वर्ड्स कडे जास्त लक्ष देतो. सुरुवातीला पॅटर्न लक्षात घ्यायचं. द स्टोरी सेंटर्स ऑन द टेम्पेस्टियस, इथं फुल स्टॉप नाहीये बरं का, इथं चुकीने टाईप झाला. The story centers on the tempestuous relationship between a father and his 3 daughters. मग टेम्पेस्टियस रिलेशनशिप म्हणजे कशा प्रकारचं रिलेशनशिप? 4 ऑप्शन्स आहेत: लाईव्हली, एक्साइटिंग, फ्रेंझिड आणि प्लासिड. आता बघा, आपल्याकडे दिलेल्या या चारही शब्दांतील लाईव्हली दिलाय, एक्साइटिंग दिलाय, फ्रेंझिड दिलाय आणि प्लासिड दिलाय. मग या 4 शब्दांमध्ये बघा, लाईव्हलीचं मिनिंग काय होतं? आता टेम्पटियस मिनिंग पाहूयात आपण. टेम्पटियस म्हणजे काय? जो डिस्टर्बिंग आहे, जिथं काय म्हणता येईल, गोंधळ असतो, व्हायलेन्स असतो, अशा प्रकारे. ओके. मग आपण टेम्पेस्टियस मिनिंग समजून घेऊयात. जो काय असेल, व्हायलेंट असेल, किंवा मग TURBULENT, टर्बुलेंट असेल. टर्बुलेंट, व्हायलेंट अशा अर्थाने, जिथं गोंधळाची परिस्थिती, गोंधळ असतो ना, त्याला म्हणायचं टेम्पेस्टियस, व्हायलेंट, टर्बुलेंट. हा झाला टेम्पेस्टियस या वर्डचं मिनिंग. आता लाईव्हली म्हणजे काय? जो कशा प्रकारे आहे, त्याच्यामध्ये लाईव्हली, एनर्जेटिक आहे, चैतन्यशील आहे, ऊर्जा याच्यामध्ये आहे, त्याला म्हणायचं लाईव्हली. बरोबर. ऊर्जा पूर्ण किंवा ऊर्जेने पूर्ण. दुसरा एक वर्ड चैतन्य ज्याच्यामध्ये आहे, चैतन्यशील किंवा चैतन्य असणारा, लाईव्हली. एनर्जेटिक, त्याला म्हणायचं लाईव्हली. एक्साइटिंग, एक्साइटिंगला आपण काय म्हणतो? एखादी गोष्ट काय आहे, एक्साइटिंग आहे, रोमांचक आहे. इट वॉज एक्साइटिंग, इट वॉज काय म्हणजे काय, ते रोमांचक होतं. याला याचे सिनोनिम्स लिहून घ्या बरं. एक्साइटिंगचे सिनोनिम्स आहेत थ्रिलिंग, THRILLING, थ्रिलिंग. देन एक्साइटिंगचा आणखी सिनोनिम काय होऊ शकेल? इलेक्ट्रिफाइंग, ELECTRIFYING, इलेक्ट्रिफाइंग.
थ्रिलिंग, इलेक्ट्रिफाईंग. एखादा परफॉर्मन्स असतो बघा, कोणी डान्स करणारा असेल, सिंगिंग करणारा असेल, आपण काय म्हणतो, इट वॉज अन इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स. म्हणजे प्रचंड ऊर्जा ज्याच्यामध्ये होती, प्रचंड उत्साह ज्याच्यामध्ये होता, अशा प्रकारचा परफॉर्मन्स. थ्रिलिंग, एक्साइटिंग, इलेक्ट्रिफाईंग म्हणजेच काय, त्याला आपण म्हणूयात उत्साहवर्धक. ओके, ठीक आहे. एक्साइटिंग झाला. फ्रेन्झीड हा एक शब्द आहे, FRENZIED, फ्रेन्झीड. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड उत्साह, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा एक्साइटिंगच्या पुढचा आणखी प्रचंड उत्साह आहे, जल्लोष आहे, अशा प्रकार. फ्रेन्झीड. आले का लक्षात? अत्यंत उत्साहपूर्ण. आणि फोर्थ वर्ड आहे प्लासिड. प्लासिड म्हणजे काय, शांत. QUIET, क्वाइट, शांत. प्लॅकेट, PLACATE, प्लॅकेट. दीज आर द सिनॉनिम्स. आता कळाले का चारही शब्दांचे सिनॉनिम्स, मिनिंग्स कळाले का? मग त्यांनी विचारलं होता टेम्पेस्टियस म्हणजे काय, व्हायोलेंट, टर्ब्युलेंट, गोंधळ असणारा. तेच अँटोनिम काय होईल, जो शांत आहे, प्लॅकेट आहे, प्लासिड आहे, तो. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. कळालंय का? नेक्स्ट क्वेश्चन. अगेन त्याच परीक्षेत विचारलेला, फाइंड आउट द करेक्ट अँटोनिम. इथं सुद्धा अँटोनिम विचारलाय. इथं सुद्धा काय विचारलं होतं, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम. करेक्ट अँटोनिम विचारला होता. या सेंटेन्स मध्ये सुद्धा करेक्ट अँटोनिम. इथं डिरेक्टली वर्ड दिलाय, अगोदर एक सेंटेन्स दिलं होतं, सेंटेन्स मधील एका वर्डला अंडरलाईन केलं होतं. आता तसं नाही केलं, फक्त एक वर्ड दिलाय आणि सांगितलंय की त्याचं अँटोनिम काय असेल. ऑस्टेंटेशियस. ऑस्टेंटेशियस म्हणजे काय, जो दिखावा करतो, दिखावा करणारा. म्हणजे दिखावा खोटा खोटा असतो बघा, म्हणून याला आपण म्हणतो शोवी. SHOWY, शोवी. बरोबर का? टेम्पेस्टियस, शोवी. किंवा आणखी याचा एक सिनॉनिम आहे ऑस्टेंटेशियसचा, प्रीटेन्शियस. बरोबर का? यस, प्रिटेन्शियस. PRETENTIOUS, प्रिटेन्शियस म्हणजे शो ऑफ करणारा, शोवी. आणि थोडक्यात हा ढोंगी असतो, राईट? त्याला म्हणायचं ऑस्टेंटेशियस. आता ऑस्टेंटेशियस म्हणजे काय, काहीतरी दाखवणारा, दाखवण्याचा प्रयत्न करणारा, अशा प्रकारे. मग आता पॉम्पस हा एक वर्ड आहे, POMPUS. पॉम्पस हा ऑस्टेंटेशियसचा काय झाला, सिनॉनिम आहे बघ. पॉम्पस आपल्याला विचारला अँटोनिम, सिनॉनिम आहे म्हणजे काय, त्याचा सुद्धा अर्थ तोच आहे. पॉम्पस, शोवी किंवा प्रिटेन्शियस, दिखावा करणारा, अशा प्रकारे. ढोंगी म्हणा, शोवी म्हणा, पॉम्पस हा सिनॉनिम झाला. लाऊड म्हणजे काय, मोठ्याने. याला आणखी एक सिनोनिम आहे ALOUD, लाऊड, अलाउड. बरोबर का? ALOUD, अलाउड हा सुद्धा त्याचा सिनोनिम आहे. LOUD चा, लाऊड. लाऊड म्हणजे जोराने, मोठमोठ्यात. किंवा याचा आणखी एक NOISY, नॉइझी म्हणजे जोरात, जोराचा आवाज, हा सिनोनिम, याचा सिनोनिम होतो. याचा आणखी एक सिनोनिम आहे बॉइस्टरस, BOISTEROUS, बॉइस्टरस म्हणजे काय, गोंगाट, जोरजोराचा आवाज वगैरे. लाऊड, अलाउड, नॉइझी, बॉइस्टरस. नॉट इगर, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट वगैरे नाहीये किंवा इच्छा नाहीये, अशा प्रकारचे, त्याला नॉट इगर असं म्हणता येईल. बरोबर? म्हणजे उत्साह नाहीये काही करण्याचा, निरुत्साह. समजलं? आता आहे नॉट रेझोनंट. ऑस्टेंशियस म्हणजे काय, शोवी, दिखावा करणारा. पॉम्पस, प्रिटेन्शियस. आणखी एक वर्ड लिहून दिला मी तुम्हाला, शोवी दिलाय, प्रिटेन्शियस लिहून दिलाय, पॉम्पस लिहून दिलाय. दीज आर द वर्ड्स. म्हणजे दिखावा करणार. आणि जो दिखावा न करणारा आहे तो आहे नॉट रेझोनंट. हा झाला त्याचा मिनिंग, अँटोनिम. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॅश डॅश. ग्रुप बी मेन्स 2022, ग्रुप बी मुख्य परीक्षा 2022 ला विचारलेला प्रश्न. आता बघा, सेंटेन्स मध्ये एक वर्ड द्यायचा आहे आणि या वर्डचा अँटोनिम पुढे लिहायला सांगायचं.
तेच केलंय बघा. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॅश डॅश. जर ते ट्रॅजिक नव्हतं, ज्याच्यामध्ये दुःख, करुणामय नव्हतं, दुःखमय नव्हतं, तर काय होतं? म्हणजे याचा अँटोनिम, बरोबर का? याचा आपल्याला अँटोनिम पाहिजे. दुःखद नव्हतं, करुणामय नव्हतं, म्हणजे काय असणार? काहीतरी सुखावणारं, आनंद देणारं, अशा अर्थाने. मग बघा, इडिओटिक म्हणजे काय? मूर्खपणाचा. फुलिश, इडिओटिक, फुलिश आणि रिडिक्युलस तीनही वर्डचं सेम मिनिंग आहे बघा. मग आपल्याला ते नाही पाहिजे. आपल्याला पाहिजे, जर ते ट्रॅजिक नव्हतं तर ते कसं असणार आहे? कॉमिक. म्हणून हा वर्ड त्याचा अँटोनिम होईल. मग कॉमिक म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणूयात, जो ज्याच्यामध्ये विनोद असतो, हास्य असतं, मजेशीर गमती जमती असतात, अशा अर्थात. ओके. कॉमिक, कॉमिकला सिनोनिम्स आहेत. ह्युमरस बघा, HUMOROUS, ज्याच्यामध्ये विनोद आहे त्याला कॉमिक असं म्हटलं जातं. विनोद म्हणजे आपला मित्र विनोद नाही हा. विनोद, मग काय त्या स्त्रीलिंगी विनोदी, अरे असं काही नाही. नेक्स्ट वर्ड, आन्सर समजले? कॉमिक. ग्रुप बी मुख्य परीक्षा 2022 ला विचारलेला प्रश्न. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही 3 प्रश्न पाहिले का? सेंटेन्स मध्ये एक वर्ड दिलाय, त्याला अंडरलाईन केलंय आणि अँटोनिम विचारलाय. नेक्स्ट मध्ये बघा, सरळ सरळ एका वर्डचा अँटोनिम विचारलंय. इथं बघा, सेंटेन्स दिलाय, सुरुवातीला एक वर्ड दिलाय आणि आपल्याला याचा अँटोनिम द्यायचा आहे. कंप्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अँटोनिम. मग इथं अंडरलाईन वगैरे केलेलं नाही. मुख्य प्रश्नात सुद्धा, मी आता इथं बोर्डवरती घेतलाय किंवा पीपीटी मध्ये, प्रश्नपत्रिकेत सुद्धा कोणताही वर्ड अंडरलाईन केलेला नाहीये. आपल्याला ते समजून घ्यायचं की कोणता वर्ड आहे ज्याचा अँटोनिम पाहिजे. पॅटर्न लक्षात घ्या. नेक्स्ट, चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट. क्लोजेस्ट टू द मिनिंग जर म्हटलं ना, क्लोजेस्ट टू द मिनिंग ऑफ, तर त्याचा अर्थ होतो सिनोनिम. आपण ते सगळं पाहिलं. आता आहे क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग. म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द, अँटोनिम. क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. There was no altruistic motive that prompted him. अल्ट्रुइस्टिक, अल्ट्रुइस्टिक याचा अर्थ आहे इतरांना मदत करणारा, इतरांच्या मदतीला धावून जाणारा. लिहून घ्या, अल्ट्रुइस्टिक म्हणजे इतरांना मदत करणारा. मग आता बघा, इनह्युमन म्हणजे काय? अमानवीय, अमानवीय. देन ब्रुटल म्हणजे काय? क्रूर, ब्रुटल म्हणजे क्रूर. इनह्युमन म्हणजे अमानवीय. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. आणि आणखी एक शब्द आहे विक्ट, WICKED. विक्ट म्हणजे काय? दुष्ट. दुष्ट लोक असतात ना, वाईट कृत्य करणारे, नीच लोक असतात, पापी लोक असतात, त्याला म्हणायचे विक्ट, WICKED. मग आता इनह्युमन हा एक शब्द आहे. इनह्युमन म्हणजे काय? इनह्युमनचे सुद्धा सिनोनिम्स लिहून घ्या. इनह्युमन, ब्रुटल हा त्याचा सिनोनिम होईल. आणखी त्यांचा सिनोनिम आहे इनह्युमन, ब्रुटल, देन कॅलस, CALLOUS, कॅलस. आणखी एक शब्द लिहून घ्या, क्रुएल, CRUEL, क्रुएल. आता 4 शब्द समजले. इनह्युमन, ब्रुटल, कॅलस आणि क्रुएल म्हणजे क्रूर, अमानवीय. सेल्फिश म्हणजे स्वार्थी, विक्ट म्हणजे दुष्ट, नीच, वाईट कृत्य करणार. त्यांनी विचारलं अल्ट्रुइस्टिकचा अँटोनिम, इतर लोकांना मदत करणारा. ज्या प्रकारे फिलांथ्रपिस्ट असतो, फिलॅन्थ्रप असतो, दुसऱ्यांना मदत करणार. मग इतरांना मदत करणारा अल्ट्रुइस्टिक, इतरांना मदत न करणारा म्हणजे कोण? स्वार्थी. म्हणजे कोण? सेल्फिश. दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अपोजिट मीनिंग इन कॉलम बी. 2 कॉलम दिले, या वर्डचा अँटोनिम शोधायचा आणि जोड्या लावायच्या. कळालं? फ्रुगल म्हणजे कंजूस, पैसे खर्च न करणारा. याचे सिनोनिम्स काय काय होतील? लिहून घ्या बरं लगेच. चला, अरे फ्रुगल कडे आलो बरं का, फिकल राहिला. सिनोनिम्स लिहून घ्या. चला, फ्रुगल, STINGY, स्टिंजी,
SPEND, स्पेंडथ्रिफ्ट. स्पेंडथ्रिफ्ट, फ्रुगल, कमी खर्च करणारा. CLOSED, क्लोज फिस्टेड. आणखी काही राहिलाय का? फ्रुगल, थ्रिफ्टी, थ्रिफ्टी घेतलाय, THRIFTY, थ्रिफ्टी. स्टिंजी, स्पेंडथ्रिफ्ट, क्लोज फिस्टेड, थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, ECONOMICAL, इकॉनॉमिकल. फ्रुगल या वर्डचे ते काय आहेत? सिनॉनिम्स आहेत. लॉयल म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निष्ठा ठेवून असणारा. जेंटल म्हणजे काय? फारच नाजूक. ओके, लॉयलचं मिनिंग लिहून घ्या, निष्ठावान. कुठं देऊ तुम्हाला लिहून? ओके, फिकल शब्दाचे लिहून घ्या. FICKL, फिकल म्हणजे काय? जो नेहमी चेंज होत राहतो बघा, जो कॉन्स्टंट राहत नाही. कॉन्स्टंट या शब्दाचा अँटोनिम आहे इनकॉन्स्टंट. मग फिकल म्हणजे काय? जो कॉन्स्टंट राहत नाही, म्हणजे बदलत राहणारा, नेहमी चेंज होत राहणारा, म्हणजे इनकॉन्स्टंट. मग इथं बघा बरं, फिकलचा अँटोनिम काय होईल? कॉन्स्टंट. फिकल म्हणजे बदलत राहणारा, कॉन्स्टंट म्हणजे न बदलणारा. फ्रुगल म्हणजे पैसे खर्च न करणारा. कंजूस, चिकट, चिंगूस, चिंगूस. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळ्या, पैशांचा जास्त खर्च करणारा. लॉयल, निष्ठावान, विश्वासू, ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकेल असा. मग लॉयलला ट्रिचरस अँटोनिम आहे, धोका देणारा, धोका देणारी अशा अर्थ. दोन्ही सुद्धा होईल बरं का. जर धोका देणारा होऊ शकेल तर धोका देणारी सुद्धा होऊ शकेल. नोकरी लागली की सोडून जाणारी किंवा जाणारा, अलग लक्षात. ट्रिचरस. जेंटल, जेंटल म्हणजे काय? इथं मिनिंग लिहून देतो मी. नाजूक, असा एकदम हलकासा, नाजूकसा. त्याचा अँटोनिम होईल फेरोशस, FEROCIOUS, फेरोशस. ओके, आता बघा बरं, जोड्या काय होतील? A 3, नंबर 1 गेला, A 3, B 2, C 4, नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. Fill in the blank with the correct antonym of the underlined word. आता बघा, अंडरलाईन केलेल्या वर्ड त्यांना काय पाहिजे? अँटोनिम पाहिजे. अंडरलाईन काय केलं? सॉरी, इथं अंडरलाईन दिलेलं नाही बरं का. बोल्ड या शब्दाला अंडरलाईन आहे. रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज. मी काय म्हटलं? पॅटर्न समजून घ्या. त्यांनी इथे काय दिलाय? एक वर्ड दिलाय, त्याला अंडरलाईन केलाय आणि त्याचा अँटोनिम पुढे सांगितलाय भरायला, फिलअप करायला. असंच आपण इथे सुद्धा पाहिलं की नाही? एक शब्द होता, या शब्दाचा अँटोनिम पाहिजे होता. हा अलीकडचा पॅटर्न आहे बघा, हा पॅटर्न समजून घ्यायचा. रोहिणीज फादर इज बोल्ड, रोहिणीचा बाप बोल्ड आहे बोलताना, म्हणजे एकदम स्ट्रेट जे काही आहे ते तोंडावर बोलतो, एकदम स्पष्टपणे बोलतो, एकदम बोल्ड आहे, राईट. बट हर हजबंड इज. आता बघा, काही हिरोईनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की शी इज बोल्ड. म्हणजे काय? बोलताना ती भीडभाड न ठेवता बोलते, राहण्या वागण्यात सुद्धा फार दबकून राहत नाही, कपडे परिधान करताना सुद्धा बरेच लोक त्या अर्थाने बोल्ड या शब्दाचा वापर करतात. मग आपण मग काय तो मिनिंग घ्यायचा का? जसं की एखादी अभिनेत्री बोल्ड आहे असं म्हणतात, मग काय रोहिणीचा बाप सुद्धा बोल्ड आहे का? म्हणजे काय करतो नेमका? बोल्ड आहे म्हणजे काय करतो? इथं बोल्ड या शब्दाचा अर्थ आहे की तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, किंवा जे बोलायचे ते एकदम स्पष्टपणे बोलतो, या अर्थाने. रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज. मग याचा अँटोनिम घ्यायचा आहे आपल्याला. मग काय होईल? बोल्ड म्हणजे जे काही बोलायचं ते एकदम स्पष्टपणे बोलणारा, भूमिका मांडणारा. याचा अपोजिट काय होईल? टिमिड. हे काय आहे? आन्सर. टिमिड म्हणजे काय? लाजाळू, बोलताना हेजिटेट होणारा या अर्थाने. शार्प म्हणजे काय? तीक्ष्ण. वाईज म्हणजे शहाणा. लेझी म्हणजे काय? आळशी. लेझी शब्दाचे सिनोनिम्स लिहून घ्या. इंडोलेंट, लेझी, इंडोलेंट. आणखी काय काय होऊ शकेल बघा?
लेझी आहे, इंडोलेंट आहे, त्यानंतर इडल, IDLE, इडल. ओके, आन्सर आहे टिमिड. टिमिडचा काय मिनिंग होतो? जो भित्रा आहे, जो घाबरतो, अशा अर्थाने त्याला टिमिड म्हणतात. थोडक्यात लाजाळू किंवा हेजिटेट करणार. नेक्स्ट, चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग. ही फ्रेज महत्वाची. क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग म्हणजे काय? अँटोनिम ओळखाय. अंडरलाइन वर्डचा. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम्स. लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रती लीडर कसा होता, किंवा कसा लीडर वॉज म्हटलंय का? यस, लीडर कसा होता? प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच. त्याचा अप्रोच प्रॅग्मॅटिक होता. प्रॅग्मॅटिकचा मिनिंग आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहार्य म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. बर, आता पुढचे शब्द बघा. इनडेफिनाइट म्हणजे काय? अनिश्चित. वेग म्हणजे काय? संदिग्ध. संदिग्ध शब्द मराठी आहे, किमान त्याचा तरी अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे, नाही तर तुम्ही असं म्हणणार संदिग्ध म्हणजे काय? संदिग्ध म्हणजे अस्पष्ट, जे क्लिअर नाहीये. वेगचा अर्थ असतो नॉट क्लिअर. ओके, संदिग्ध, वेग, नॉट क्लिअर. आणखी एक शब्द लिहून घ्या, अस्पष्ट. संदिग्ध म्हणजे जे स्पष्ट नाही त्याला संदिग्ध म्हणतात. त्याचा अँटोनिम आहे निसंदिग्ध. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. द वन हू लुक्स ऍट द ब्राइटर साइड ऑफ थिंग्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये आपण हे पाहिले, राईट? याचे सिनोनिम्स काय काय होतील? होपफुल, आशावादी, होपफुल. ते आणखी काय असू शकेल? आणखी काय बघा, सॅंग्विन, SANGUINE, सॅंग्विन म्हणजे काय? जो आशावादी आहे अशा अर्थ. बर, त्यांनी विचारलं प्रॅग्मॅटिक आणि आयडियलिस्टिकचा अर्थ आहे आदर्शवादी. जो फक्त युटोपियामध्ये जगतो, एकदम चांगलं चांगलं आहे असं ज्याला वाटतं. असं वरून पाहिलं ना, एकदम हे चांगलं, ते चांगलं, हे काय एकदम चांगलं असावं वगैरे, सगळं काही चांगलं आहे असं वाटणार. ज्याला व्यवहारातल्या गोष्टी कळत नाहीत, किती किचकट आहे, किती अडचण नाही, त्याला सगळं चांगलंच दिसतं. मग हा असतो प्रॅग्मॅटिक, व्यवहार्य, आणि त्याचा अँटोनिम होतो आयडियलिस्टिक, जो आदर्शवादी आहे. नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट क्वेश्चन. डिपार्टमेंटल PSI 23, अलीकडचा प्रश्न आहे. चूज द वर्ड हॅव्हिंग नियरेस्ट अपोजिट इन मिनिंग. अगेन अँटोनिम शोधायचा आहे. ही इज इंटरेस्टेड इन द ऑकल्ट. आता हे हा जो वाक्य आहे ना, हे वाक्य त्यांनी ऑक्सफर्डची एक ऍडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी आहे बघा, त्याच्यामधून वाक्य उचललेलं आहे. मग काय ती डिक्शनरी चाळत बसायची का? आता तसं काय राहिलेलं नाहीये, परंतु ऑप्शन्स वरून आपल्याला जाता येतं बरेचदा. डिफिकल्ट म्हणजे काय? अवघड. युनिक म्हणजे एकमेव किंवा एकमेवा द्वितीय. जसं असं युनिक आहे, एकमेवा द्वितीय आहे असं त्याला म्हणतो आपण. रॅशनल म्हणजे काय? विवेकी किंवा तार्किक. बुद्धीला पटणार जे आहे, बुद्धी प्रामाण्यानुसार चालणार जे आहे त्याला रॅशनल असं म्हणतात. मॅजिकल म्हणजे काय? जादुई. तसं नाही का आपण जादूच्या गप्पा आणतो. आता बघा, हा पेन आहे ना, हा पेन माझ्या उजव्या हातात, बरोबर? हा माझा उजवा हात, जेवणाचा हात, राईट? खात, गावाकडे शब्द खाता हात. ओके, उजव्या हातात पेन आहे की नाही? मला सुद्धा जादू येते बरं का, तुम्हाला जादू बघायची? हे बघा, उजव्या हातात पेन, मी डाव्या हातात घेऊ का? हे बघा, जमले की नाही? नसेल जमलं तर ठीक. हे बघा, तुम्ही ऑनलाईन बघत असताना असं फ्री मध्ये तुम्हाला एकदम क्वालिटीवाली जादू नाही दाखवता येणार ना. एकदम साधी सोपी दाखवली, तुम्हाला ती जादू वाटली नसेल. पण फ्री मध्ये मात्र असं एकदम क्वालिटीवाली दाखवता येणार, कारण ते कॅमेऱ्यात कॅच होतं ना लगेच. म्हणून आपली साधी एकदम छोटीशी जादू दाखवते तुम्हाला. याला म्हणायचे जादू. ऍक्च्युली काय जादू वगैरे नाही, विश्वास ठेवायला बरं का, नाही तर की जादू येते म्हणून, अजिबात नाही. अंधश्रद्धा आहेत त्या सगळ्या. बरं, महत्वाचा मुद्दा तो नाही. ज्याला असं आपण म्हणतो ना की जादू येते, एखाद्याला जादू केली जाते, काळी जादू, पांढरी जादू, काय असेल ते जे असतं त्याला म्हणतात ऑकल्ट. एक मिनिट, त्याने अँटोनिम विचारलेला आहे आपल्याला, बरोबर? त्याला म्हणतो आपण ऑकल्ट. त्याचा सिनोनिम आहे
मॅजिकल, जादूशी संबंधित. ही इज इंटरेस्टेड इन द ऑकल्ट, त्याला त्या जादुई गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. जसं नाही का स्पिरिटेड थिंग्स म्हणतो आपण त्याला, जसं की भूत आहे, घोस्ट, थोडक्यात भूत आहे, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग मॅजिकल हा त्याचा सिनोनिम होतो. आणि ऑकल्ट, जादू वगैरे हे बुद्धीला पटणार नसतं. कोणाला जादू येते, कोणाला चमत्कार येतो, हे काय आपल्याला पटतं का नाही? मला सांगा, या हातातला पेन उजव्या हातात, तो डाव्यात कसा आणता येईल? तुम्ही कुशाल बघत बसले राईट. जादू वगैरे असं काही नसतं. पण मग हे बुद्धीला पटतं, विवेकाला पटतं आपल्या, राईट. मग आपला याचा अँटोनिम काय होईल? हा जादुई, चमत्कार या अर्थाने. त्याचा अँटोनिम काय झाला? बुद्धीला जे पटेल ते, म्हणजे काय? विवेकानुसार, म्हणजे काय? रॅशनल. हा ऑकल्ट आणि मॅजिकल या शब्दांचा अँटोनिम झाला. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द ऑप्शन. आता हा रॅशनल बघा, इथं रॅशनल होता, हाच रॅशनल आता क्वेश्चन मध्ये आला. याच्यासाठी आपण PYQ चाळायचे असतात. कळालंय का? होय, कळालंय का? बघा, आता हा रॅशनल इथं आला होता की नाही? डिपार्टमेंटल PSI 23, डिपार्टमेंटल ASO 23 ला त्याच्या अगोदर हा आला होता. म्हणजे या सेंटेन्स मध्ये रॅशनलला अंडरलाईन केले ना. मग इथे एकदा रॅशनल हे शब्द जर समजून घेतले असते, त्यानंतरची ही परीक्षा झाली डिपार्टमेंटल PSI 23, मग यावेळेस कळालंच असतं ना ऑकल्टचं, म्हणजे रॅशनल हा शब्द याचं मिनिंग कळालं असतं. डिफिकल्ट, युनिक, मॅजिकल या शब्दांच्या अर्थावरून आपल्याला कसं ना कसं, कुठे ना कुठं फायदा होतो. त्याच्यामुळे PYQ चाळायचे, एक एक शब्द लक्षात ठेवायचे. अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याला, त्याचा अँटोनिम शोधायचं. अगेन पुन्हा सांगितलं बघा, अपोजिट इन मिनिंग वाला वर्ड शोधायचा. देर इज नो रॅशनल एक्सप्लेनेशन फॉर हिज ऍक्शन्स. इथंच बरं का फुल स्टॉप, आणि पुढे मग ऑप्शन्स दिलेले आहेत. एक शब्द सांगतो, एक्सप्लेनेशन या शब्दाचं स्पेलिंग पाहून घ्या. माझं स्वतः एका परीक्षेला चुकलेलं आहे. आता चुकलेलं आहे तर आहे ना, पण तेव्हापासून एक्सप्लेनेशन दिसलं की मला वाटतं अरे यार 2 मार्क गेले तेव्हा. EXPLA माझं चुकलं कशामुळे मी तुम्हाला सांगतो. EXPLAIN मला एक्सप्लेनचं स्पेलिंग माहिती. मग मी त्याचं एक्सप्लेनेशन करताना पुढे NATION असं जोडलं आणि ते स्पेलिंगला टिक केलं. पण तसं होत नाही. EXPLA NATION आहे. आय येत नाही बघा, इथं आय नाहीये. आय नाहीये, हे स्पेलिंग आहे करेक्ट वाला. एक्सप्लेनचं हे स्पेलिंग आहे. आता या इकडे त्यांनी विचारलं रॅशनल या शब्दाचं अँटोनिम काय आहे. आर पासून सुरू होणारे काही शब्द आहेत ज्यांचं अँटोनिम करताना IR सुरुवातीला प्रिफिक्स म्हणून येतो बघा. IR बघायचंय का कसं? रिलेव्हंट, RELEVANT, रिलेव्हंट. याचा अँटोनिम कसं तयार होतं? इरिलेव्हंट. IR एक्स्ट्रा वाला IR सुरुवातीला येतो आणि हे स्पेलिंग जशाच तसं RELEVANT, रिलेव्हंट. रिलेव्हंट, इरिलेव्हंट, रॅशनल, इररॅशनल. कळालं? हे त्याचा अँटोनिम आहे इररॅशनल. रॅशनल म्हणजे काय? विवेकी, तार्किक, तर्कशुद्ध, ज्याला लॉजिक आहे त्याला आपण रॅशनल असं म्हणतो. अनरॅशनल अशा प्रकारे होत नाही. मिसरॅशनल काही नसतं, डिसरॅशनल काही नसतं. कळालंय? रॅशनल, इररॅशनल, रिलेव्हंट, इरिलेव्हंट. मग मी तुम्हाला काही शब्द, तुम्ही असे काही शब्द शोधा. प्रत्येकाने मला 2-2 शब्द पाठवायचे. नंबर तुम्हाला दिलेला आहे 7796060795. 2-2 शब्द असे पाठवायचे. आर ने सुरू होणारा शब्द ज्याचा अँटोनिम करताना IR येतो बघा. IR सुरुवातीला प्रिफिक्स म्हणून जोडला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोड्या जुळवायला सांगितलेलं आहे. मॅच द फॉलोइंग विथ अपोजिट मिनिंग. अबसर्ड, मूर्खपणाचा. कॉशियस. चला आपण एक एक शब्द पाहूया आणि जोड्या जुळवण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, एक आहे अबसर्ड. अबसर्ड आपण ज्याला म्हणतो काय मूर्खपणाचं, काय हास्यास्पद बोलतोय यार तू, काय मूर्खपणाचं बोलतोय, काय फुलिश बोलतोय. अबसर्ड, ज्याला हास्यास्पद असं आपण म्हणतो. अबसर्ड. याचा अँटोनिम काय होईल? जे पटतंय, थोडस बुद्धीला पटतंय अशा अर्थाने. म्हणजे काय?
रिझनेबल. ओके, बुद्धीला पटणारा, तर्कानुसार पटणारा, ज्याला लॉजिक आहे असा. अबसर्डचा अँटोनिम होईल रिझनेबल. कॉशियस म्हणजे काय? जागरूकतेने केलेला किंवा लक्षपूर्वक केलेला या अर्थाने. थोडक्यात आपण त्याला म्हणूयात की सावधतेने केलेला, कॉशियस. मग बेजबाबदारपणे वागणे, रेकलेस, हा त्याचा अँटोनिम. मी मराठी मिनिंग सुद्धा सांगतो बरं का, लिहून घ्यायचं लगेच. रेकलेस बेजबाबदारपणे, कॉशियस जागरूकपणे, सावधगिरीने. हॅरॅसमेंट म्हणजे काय? एखाद्याला हरास करणं म्हणजे काय? त्याचा काय करणे? छळ करणे. ओके, हॅरॅस करणे म्हणजे काय? छळ करणे. मग त्याचा अँटोनिम काय होईल? एखाद्याला मदत करणे, असिस्ट करणे. स्केड म्हणजे काय? भीती किंवा भीतीदायक, स्केड. पण आता राहिलेला एकच शब्द आहे, प्रोफेन. प्रोफेन म्हणजे काय? अपवित्र. अपवित्र, जो काय आहे? इम्प्युअर आहे, शुद्ध नाहीये, पवित्र नाहीये, असा म्हणजे काय? प्रोफेन. आता गोंधळ झालाय. 3 शब्दांच्या जोड्या तर लागल्यात, एकाची लागत नाही. आता बघा बरं, ए साठी 3 पाहिजे, इथं नाहीये, इथं नाही, इथं नाहीये. नंबर 4 ला आहे A3, B1, A3 आहे, B1 आहे, C4 आहे. राहिला कोणता? डी. स्केडला त्यांनी काय लावलाय? प्रोफेन. गोंधळ काय झाला सांगू का? प्रश्न आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मधला. आयोगाने प्रश्न कॅन्सल केला नाही बरं का, खरं तर कॅन्सल करायला पाहिजे होता. हा जो शब्द आहे स्केड, इथं स्केड न येता SACRED, सेक्रेड यायला पाहिजे होता. सेक्रेड म्हणजे काय? पवित्र. आणि त्याच्यामुळे याचा अँटोनिम काय होऊ शकला असता? प्रोफेन, अपवित्र. कळालंय का? आयोगाने प्रश्न कॅन्सल नाही केलाय. फायनल आन्सर की पाहिली तर तुम्हाला भेटेल. मला वाटतं सेट ए आहे. सेट ए मध्ये 82 नंबरचा क्वेश्चन आहे. 82 ला त्यांनी आन्सर दिले बघा 4. ठीक आहे, आयोगीच आयोग, काय करणार आपण. त्यांनी 4 हे आन्सर दिलेले आहे, परंतु स्केड पाहिजे नव्हता, सेक्रेड पाहिजे होता. चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट, अदरवाइज ते चुकीचं आहे बरं का. स्केडला अँटोनिम प्रोफेन होत नाही, सेक्रेड पाहिजे. SACRED पाहिजे होता. Choose one word that is most closely opposite in meaning to the capitalized. रेकॉर्डिंग तर सुरू आहे ना. कॅपिटलाइज्ड वर्ड, जो वर्ड दिलाय कॅपिटल मध्ये असा एखादा वर्ड दिला जातो, सरळ सरळ अँटोनिम विचारलंय. डिप्लीट होणे म्हणजे काय? होणे, कमी होणे, काही असेल, कमी होणे. तुमचं चार्जिंग आहे, एखाद्या बॉटलमध्ये पाणी आहे, ते असं कमी 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 होत जाणे, त्याला डिप्लीट होत जाणे म्हणतात. ओझोनचं लेअर आहे, माहिती आहे ना, जॉग्राफिकल कॉन्सेप्ट आहे. ओझोनचं असं लेअर वगैरे आहे आपल्यावरती, तर कोणाच्या वरती नाही असं, वर ऍटमॉस्फिअर मध्ये. ते ओझोन लेअर डिप्लीट होत चाललंय. मग त्याच्यावरती एक करार सुद्धा आला होता की सो अँड सो ॲग्रीमेंट ऑन डिप्लीट सबस्टन्सेस, काय? ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस. कोणता करार आहे, कोणता ॲग्रीमेंट आहे, तुम्ही मला ते चेक करून सांगायचे. डिमिनिश, डिमिनिशचा सुद्धा अर्थ हाच होतो बघा, काहीतरी असं कमी होणे, कमी 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 होत जाणे. रिप्लेनिश म्हणजे जे आहे त्याला भरत भरत जाणे, रिचार्ज करणे, थोडक्यात RECHARG, रिचार्ज. किंवा आणखी त्याला आणखी एक शब्द आहे, रिफिल, REFILL, रिप्लेनिश करणे, भरणे. ओके, मग डिप्लीट असेल, डिमिनिश असेल, यांचा अँटोनिम काय होईल? रिप्लेनिश. दिस इज द करेक्ट आन्सर. स्टुपेंडस म्हणजे काय? मोठा, भव्य, दिव्य, MAMMOTH, मॅमथ. आणखी काय शब्द आहे? ह्यूज, ह्यूज, मॅमथ, COLLOSAL, कोलोजल. ओके, आणखी एक शब्द इनॉर्मस, ENORMUS, इनॉर्मस. स्टुपेंडस म्हणजे मोठा, भव्य, दिव्य, शाही अशा अर्थ. मॅमथ, ह्यूज, कोलोजल, इनॉर्मस, प्रचंड मोठा. रबिश, RUBBIS, रबिश म्हणजे काय?
ज्याला काही अर्थ नाहीये, अर्थहीन म्हणा किंवा महत्व नाहीये, महत्वाचा नसलेला, विच इज नॉट इम्पॉर्टंट, अशा अर्थाने. ओके रवीश, समथिंग विच इज नॉट इम्पॉर्टंट. नेक्स्ट, आता आपण वर्ड्स आणि त्यांचे अँटोनिम्स पाहूयात. सिनियर गव्हर्नमेंट फिगर्स मस्ट हॅव अक्विज्ड, हा वर्ड आहे बघा, इन द कव्हर अप. ओके, ACQUIESCED, अक्विज्ड हा शब्द आहे, त्याचं त्यांनी अँटोनिम शोधायला सांगितलं. मग ACQUIESCED अक्विज्ड या शब्दाचा अर्थ आहे विरोध न होता स्वीकारणे, बिनविरोध स्वीकारणे. ओके, बिनविरोध स्वीकारणे. मग आता बघा, रेजिस्ट म्हणजे काय, विरोध करणे. कन्फ्रंट करणं म्हणजे सुद्धा एखाद्याला विरोध करणे किंवा एखाद्याला विरोध करणे, त्याचा निषेध करणे, बरोबर. कन्फ्रंट, रेजिस्ट, सामोरं जाणे, विरोध करणे. आणि ऍडजस्ट करणे म्हणजे काय, सामावून घेणे. मग आता बघा, त्यांनी अक्विस्ट असं सांगितलं होतं. अक्विस्ट म्हणजे काय, बिनविरोध स्वीकारणे, म्हणजे स्वीकारणे, थोडक्यात जसं आहे तसं स्वीकारणे. त्याचा अँटोनिम पाहिजे होता. मग इथं आहे ना विरोध करणे, रेजिस्टेड, कन्फ्रंटेड, मग हे दोन्ही सुद्धा येतील, ए आणि बी. ऍडजस्टेड नाही येणार कारण तो समायोजन आहे, तिथं जसं आहे त्याच्यामध्ये सामावून घेणे. मग सी होणार नाही, ए आणि बी होईल बघा. ए आणि बी कुठे, नंबर 2, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. कळालंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अँटोनिम शोधायचा आहे. ही वॉज अन इंडोलेंट, इंडोलेंट म्हणजे काय, आळशी. मग लेझी हा सुद्धा त्याचा सिनॉनिम होईल, स्लोथफुल हा सुद्धा त्याचा सिनॉनिम होईल, एकच अर्थ आहे, आळशी. इंडोलेंट, लेझी, स्लोथफुल एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणखी एखादा शब्द आहे का जो त्यांचा सिनॉनिम होऊ शकेल? एक आहे ना, इडल राहिला ना, IDLE, इडल. बघा बरं, 4 शब्द आहेत, आळशी असणे, इंडोलेंट, लेझी, स्लोथफुल आणि हा सुद्धा आहे यांचा सिनॉनिम पॅसिव्ह. जो काय आहे, जो आळशी आहे, एकदमच पॅसिव्ह आहे, त्यांचा अँटोनिम काय होईल मग, ऍक्टिव्ह, ज्याच्यामध्ये एनर्जी आहे. आळशी नाही येतो, एनर्जेटिक आहे, उत्साह पूर्ण आहे, त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न वाचून घ्या. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅव अँटोनिम्स. 4 सेंटेन्सेस दिलेत ज्याच्यामध्ये अँटोनिम्स आहेत ना, असे सेंटेन्सेस ओळखायचे. पॅटर्न महत्वाचा आहे आपल्यासाठी. एकाच सेंटेन्स मध्ये 2 शब्द पाहिजेत, एकमेकांचे विरुद्धार्थी असणार. ओके, अर्ली और लेट, अर्ली आणि लेट हे 2 वर्ड्स आले जे एकमेकांचे सिनोनिम्स आहेत. वन हॅज टू मीट वन्स डेथ, हे चांगलं बघा सांगायला. अर्ली और लेट, वन हॅज टू मीट वन्स डेथ, कधी ना कधी मरायचे, आता किंवा नंतर, कधी ना कधी सगळ्यांनाच मरायचे अशा अर्थाने. ठीक आहे, जाऊ दे, ते जे व्हायचं असेल ते होईल, जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, इथं आपलं लक्ष द्या. अर्ली और लेट, वन हॅज टू मीट वन्स डेथ. A wise man knows that he is no better than a fool. वाईज म्हणजे शहाणा, फुल म्हणजे मूर्ख. अर्ली म्हणजे लवकर, लेट म्हणजे उशिरा. कळते का एकमेकांचे ते काय आहे? अँटोनिम्स आहेत बघा. They were drenched in the rain from top to bottom. From top हा एक शब्द आहे, त्याचाच अँटोनिम आहे बॉटम. टॉप म्हणजे वरचा, बॉटम म्हणजे खालचा. ओके, पुढे बघा. ए सेंट हॅज हिज पास्ट अँड सिनर हिज फ्युचर. सेंट म्हणजे काय, चांगलं काम करणारा, समाजासाठी काम करणारा, राईट. संत असं म्हणतो आपण त्यांना, संत. आणि वाईट काम करणारा कोण, दुष्ट काम करणारा, सिनर, हा त्याचा अँटोनिम होईल. सेंट, सिनर, बरोबर. मग 4ही सेंटेन्सेस मध्ये असे वर्ड्स आहेत एकमेकांचे अँटोनिम्स असणार.
मग त्यांनी विचारलं होतं की पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅव अँटोनिम्स. अँटोनिम्स असणारे ऑल ऑफ दी अबाव. ओके, आता तुम्हाला इथे पास्ट आणि फ्युचर हे बघायचं असेल तर पाहू शकता बरं का. पास्ट अँड फ्युचर एकमेकांचे अँटोनिम्स, पण आपल्याला सेंट आणि सिनर हा सुद्धा आहे. पास्ट अँड फ्युचर घ्यायचा असेल तर तोही घेऊ शकता. ऑल ऑफ दी अबाव वरील संपूर्ण चारही सेंटेन्सेस मध्ये अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट, चूज अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड अबोमिनेबल हा शब्द आहे बघा. मग अबोमिनेबल या शब्दाचं त्यांनी काय विचारलंय, अँटोनिम विचारलेलं आहे. आता बघा अबोमिनेबल या शब्दाचा अर्थ काय, मग जो कसा आहे, आपण म्हणतो ना एकदम ज्याचा तिरस्कार करता येईल, घाण आहे, खराब आहे, वाईट आहे, घृणास्पद आहे, राईट. अबोमिनेबल घृणास्पद, तिरस्करणीय. ओके, घृणास्पद आणि तिरस्करणीय, अबोमिनेबल. मग याचे सिनोनिम्स कोणकोणते आहेत बघा. नॉसेटिंग हा त्याचा सिनोनिम आहे, ऑबनॉक्शियस हा त्याचा सिनोनिम आहे अबोमिनेबल या शब्दाचा. हे काय करतात माहितीये, अँड सिनोनिम्सला काय गोंधळ होत नाही. एखादा वर्ड जर दिला असेल सिनोनिम विचारलं तर आपल्याला खाली लगेच दिसतो आणि आपण सिनोनिम टिक करतो. हे चालूपणा काय करतात, जो दिलेला शब्द आहे ना त्याचे सिनोनिम्स पण देतात. म्हणजे आपल्याला अबोमिनेबलचा एखादा मिनिंग माहित असला, हा ऑबनॉक्शियस म्हणजे किळसवाना, घृणास्पद, आपण लगेच उत्तर मार्क करावं असं त्यांना अपेक्षित असतं. आता राहिले काय, नॉसेटिंग अँड ऑबनॉक्शियस हे सिनोनिम झाले. अपॉलिंग, APPLING, अपॉलिंग या शब्दाचा अर्थ आहे जे भयावह आहे, भीतीदायक आहे ते, म्हणजे काय, हॉरिफाईंग, HORRIFYING, हॉरिफाईंग, HORRIBLE, हॉरिबल, भीतीदायक, भयावह, अपॉलिंग. आणि पुढचा आहे प्लीजिंग, आनंददायक, आनंददायक, आनंद देणारा. नॉसेटिंग, ऑबनॉक्शियस, अबोमिनेबल, घृणास्पद, तिरस्करणीय. याचा अँटोनिम काय होऊ शकेल मग, हा थोडं चांगला, आनंद देणारा, प्लीजिंग, आनंददायक, हा काय होईल, अँटोनिम होईल. नेक्स्ट क्वेश्चन, द वर्ड टॅसिटन इज अँटोनिमस विथ. टॅसिटन, ग्रुप बी मुख्य परीक्षा 2020, जाहिरात आली 19 मध्येच, परीक्षा होणार होती 20 मध्ये, पूर्व परीक्षा झाली 21 मध्ये, मुख्य परीक्षा झाली 22 मध्ये, आणि 24 मध्ये पोरं ट्रेनिंगला गेले PSI. ही अशी परीक्षा, त्या परीक्षेत विचारलेला प्रश्न. टॅसिटन म्हणजे काय, मितभाषी, कमी बोलणारा, कमी बोलणारा. क्लिअर म्हणजे काय, स्पष्ट. टॉकेटिव्ह म्हणजे काय, जास्त बोलणारा. अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे काय, कमी बोलणारा. अगेन, स्पीचलेस म्हणजे काय, निशब्द. एखादं काही शॉकिंग घटना जर आपल्या कानावर आली, आपण काय होतो, स्पीचलेस होतो, निशब्द होतो, राईट. आय एम स्पीचलेस, आपण म्हणतो ना, आय एम स्पीचलेस म्हणजे काय, माझ्याकडून आता शब्द फुटत नाहीयेत, असं काहीतरी ऐकायला येणं. मग त्याने विचारलंय टॅसिटन म्हणजे मितभाषी, कमी बोलणारा, या अर्थाने जो वर्ड आहे त्याचा त्यांनी अँटोनिम विचारले. मग अँटोनिम काय होऊ शकेल, क्लिअर म्हणजे स्पष्ट, कम्युनिकेटिव्ह म्हणजे कमी बोलणारा, हा त्याचा खरं तर सिनोनिम होईल. बरं, टॅसिटन आणि अनकम्युनिकेटिव्ह हे एकमेकांचे काय झाले, सिनोनिम झाले. हे असं लिहितोय म्हणजे काय, दिलेल्या शब्दाचा सिनोनिम आहे. दिलेल्या शब्दाचा कधी जर अँटोनिम वगैरे जर द्यायचा असेल तर मी तो देईल. बघा बघा आता पुढचा एक वर्ड आहे, हेच पाहत असताना, गिव्ह मी अ सेकंड. टॅसिटन हा जो शब्द आहे त्याचा सिनोनिम काय झाला, अनकम्युनिकेटिव्ह. बघा आणखी सिनोनिम सुद्धा लिहून घ्या त्याचे. टॅसिटन म्हणजे कमी बोलणारा. रिझर्वड हा एक शब्द आहे, फार चांगला शब्द आहे बघा, RESERVED, रिझर्वड. मी लक्षात कसं ठेवायचं, का म्हणलं मी इंटरेस्टिंग, लक्षात ठेवायचं, रिझर्वड आहे तो बोलणं राखून ठेवतो.
म्हणजे काय, कमी बोलतो या अर्थात. ओके. ओय, माझ्या परमिशन शिवाय नेक्स्ट वाली स्लाइड कसं काय गेली पुढे. टॅसिटन, रिझर्व्ड आणि अनकम्युनिकेटिव्ह. मग हे काय झाले, एकमेकांचे सिनॉनिम झाले. जास्त बोलणारा टॉकेटिव्ह. हा खरं तर एकच आहे इथं बी. ओनली बी इज द करेक्ट आन्सर. पण मग टॉकेटिव्ह म्हणजे जास्त बोलणारा, त्याचे सिनॉनिम्स लिहून घ्या. इथे लिहून देतो बरं का. LOQUA, लोक्वेशियस. CIOUS. लोक्वेशियस म्हणजे काय, जास्त बोलणारा. अगेन याच्यासारखाच आपण काय म्हणतो त्याला, जो टॉकेटिव्ह आहे जास्त बोलणारा, तसाच लोक्वेशियस म्हणजे सुद्धा काय, जास्त बोलणारा, बडबड्या जो आहे, अशा अर्थ आहे. मग आणखी त्याला आपल्याला सिनॉनिम देता येईल का. लोक्वेशियस आहे. चॅटी सुद्धा हा एक शब्द आहे बघा, CHATTY. चॅटी म्हणजे सुद्धा काय, टॉकेटिव्ह किंवा मग लोक्वेशियस, जास्त बोलणारा. आपला आन्सर काय असेल, टॅसिटन या शब्दाचा अँटोनिम फक्त टॉकेटिव्ह हा एकच आहे. ओनली बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम. अगेन आता हा सुद्धा ग्रुप बी मुख्य परीक्षा 2020 ला आलेला प्रश्न. अशाच प्रकारचा पॅटर्न आपण कुठं पाहिलाय, 2 प्रश्नांच्या अगोदर बघा. दिसतंय का, चारही सेंटेन्सेस मध्ये डिपार्टमेंटल ASO 22 ला विचारलेला प्रश्न आहे. दोन्ही परीक्षा साधारणतः त्याच वेळेस त्याच दरम्यान झालेल्या आहेत बघा. जसं या चारही सेंटेन्सेस मध्ये अँटोनिम्स होते. आता पाहूयात आपण, आता चेक करूयात. आता सुद्धा 2020 ची जी परीक्षा आहे, ग्रुप बी मुख्य परीक्षा 2020 जी 22 मध्ये झाली होती, दिलेल्या चारही सेंटेन्सेस मध्ये कोणकोणत्या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला अँटोनिम्स भेटतात. पहिला सेंटेन्स आहे, मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम्ड टू लिव्ह इन द प्रिझन सेल्स अँड डाय देअर ओनली. इथं बघा, लिव्ह हा एक शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे डाय. लिव्ह म्हणजे काय, जगणे. डाय म्हणजे मरणे. कळलं. लिव्ह आणि डाय हे दोन शब्द येतील, एकमेकांचे काय आहेत, अँटोनिम. इथं आहे म्हणजे ए मध्ये आहे. बी मध्ये बघा, वी ऑलवेज प्रेज हर बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ 2 ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स. इथे काय दिसतंय का बघा बरं, एक शब्द त्याचा अँटोनिम असणारा. वी ऑलवेज प्रेज म्हणजे काय, प्रशंसा करणे. अंडरलाईन वगैरे नको करायला. प्रेज म्हणजे काय, प्रशंसा करणे. बिकॉज म्हणजे कारण. ब्लेस्ड म्हणजे काय, आशीर्वाद भेटलेला असणे किंवा आशीर्वादित असणे किंवा लाभलेला असणे. त्यानंतर ब्रिलियंट अँड ब्युटिफुल. खरं तर ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स हे ऍडजेक्टिव्ह आहेत आणि ते काय विरोधी नाही, चांगले, समानार्थी किंवा चांगल्या एकाच अर्थाचे काय म्हणता येईल. एक जरी अर्थ नसला, वेगवेगळा जरी असला तरी ते अँटोनिम्स होत नाहीयेत. म्हणजे बी मध्ये अँटोनिम्स नाहीयेत. ओके, तसं नाही. सुरुवातीला लिहूया. तुम्ही सुद्धा असंच काय ठेवा, ए मध्ये आहे, बी मध्ये नाहीये. सी मध्ये बघा, ए लार्ज स्टॉक ऍट द लास्ट caught hold of a small frog and hastily gobbled it. सी मध्ये दिसतंय का, a large stork at last caught hold of a small. लार्ज शब्द आहे बघा, लार्ज, आणि इथं स्मॉल आहे, म्हणजे हे एकमेकांचे काय झाले, अँटोनिम्स. म्हणजे सी मध्ये अँटोनिम्स आहेत. डी मध्ये बघा, मेनी अनप्लीजंट ड्रीम्स हॉन्टेड हिम टिल ही बिकेम अ लुनाटिक. आता या दोन याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत का, लास्ट वाला जो सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये मेनी अनप्लीजंट, अनप्लीजंट म्हणजे आनंद न देणारे. ओके. ड्रीम्स म्हणजे स्वप्न. हॉन्टेड म्हणजे काय, भीतीने किंवा अशाने काय, घाबरलेला वगैरे या अर्थाने. हॉन्टेड हिम टिल ही बिकेम अ लुनाटिक. लुनाटिक म्हणजे काय, ज्याला मानसिकरित्या जो काय झाला असतो, इकडे तिकडे हल्ला असतो, मानसिकरित्या ठीक नसतो, त्याला लुनाटिक असं म्हणतात. डी मध्ये आपल्याला भेटत नाहीये बघा, म्हणजे अँटोनिम्स असणारे वर्ड्स. मग ए मध्ये आहे आणि सी मध्ये आहे. ओनली ए अँड सी, दिस इज द करेक्ट आन्सर. आलं का लक्षात. तुम्हाला ए मध्ये आणखी काय दिसेल, मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम्ड टू लिव्ह इन द प्रिझन सेल्स अँड डाय देअर ओनली. लिव्ह अँड डाय हे तर तुम्हाला भेटले. आणखी शब्द आहे फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य. आणि दुसरं एक ठिकाण आहे प्रिझन. प्रिझन म्हणजे काय, तुरुंग, जिथं बंदी असते बघा. बरोबर का.
लिव्ह अँड डाय हे अँटोनिम्स असणारे वर्ड्स आहेत, तरीही फ्रीडम आणि प्रिझन हे एक्स्ट्रा वाला तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकेल, अँटोनिम्स असणार. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिनॉनिम ऑफ द वर्ड गरुलस. गरुलस म्हणजे काय? अगेन जो जास्त बोलणारा आहे. बघा आपण इथेच पाहिलं बघा, टॉकेटिव्हचा आणखी एक सिनॉनिम होईल बघा, गरुलस. कोणता? हे इथं आलाय, GARRULOUS. गरुलस म्हणजे काय? टॉकेटिव्ह, सिनॉनिम झाला. लोक्वेशियस म्हणजे काय? सिनॉनिम. आले का लक्षात? आपल्याला पाहिजे, वेट त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिनॉनिम. आता सिनॉनिम कोणता नाहीये ते विचारलंय बरं का. हे दोन तर सिनॉनिम झाले, आले का लक्षात? म्हणजे ए अँड बी असणार नाही. ए अँड बी इथं आहे त्याच्यामुळे हे उत्तर होणार नाही. बी त्याच्यामध्ये आहे नंबर 2 मध्ये, हे उत्तर होणार नाही. अलगद होणारच नाही का? ए आणि बी हे त्याचे सिनॉनिम आहेत. राहिला एक शब्द गॉज, जो की सिनॉनिम नाहीये. म्हणजे तो अँटोनिम होतोय का असं त्याचा अर्थ नाही, परंतु सिनॉनिम. हा प्रश्न तसा अँटोनिम वरचा नाहीये. आले का लक्षात? GAUGE गॉज हा त्याचा काय असेल आन्सर, ओनली सी, जे की सिनॉनिम नाहीये. मग गॉज काय असतं? काही मोजण्याचं, जसं की तुम्ही पाहिलं असेल, जसं पाऊस पडतो ना, पाऊस पडल्यानंतर पाऊस किती मिलीमीटर झाला किंवा सेंटीमीटर काय युनिट असेल त्याचं, किती पडला ते मोजण्याचं एक मीटर हे असतं बघा, युनिट असतं किंवा यंत्र असतं, त्याला गॉज असं म्हणतात. आलं लक्षात? गॉज, ओनली सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी आता विचारलाय, करेक्ट ऑल्टरनेटिव्ह मीनिंग अपोजिट ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स. अपोजिट वर्ड सांगायचं. द प्लान ॲज इट ओनली एक्झिस्ट्स इन एम्ब्रियॉनिक फॉर्म. जो प्लान केलेला होता आतापर्यंत तो फक्त एम्ब्रियॉनिक फॉर्म मध्ये आहे. म्हणजे फार एम्ब्रियॉनिक फॉर्म म्हणजे काय? ऑप्शन्स बघा आता, अर्ली स्टेज, ॲडव्हान्स्ड, इमिनेशन, एम्ब्रॉइड. एम्ब्रियॉनिक फॉर्म म्हणजे काय? एम्ब्रियो माहित असतं काय? गर्भ. पोटामध्ये, स्त्रीच्या पोटामध्ये जो गर्भ असतो त्याला एम्ब्रियो असं म्हणतो. सॉरी, एम्ब्रियो म्हणजे काय? गर्भ. मग बाळ गर्भाच्या स्थितीत आहे म्हणजे काय? फार अर्ली स्टेज मध्ये आहे, म्हणजे हा त्याचा मिनिंग झाला किंवा सिनॉनिम. अर्ली स्टेजचा अँटोनिम काय होऊ शकेल? ॲडव्हान्स्ड. उत्तर भेटले. एम्ब्रियॉनिक या वर्डचा अँटोनिम होईल ॲडव्हान्स्ड, अँड दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन. राहिले दोन शब्द, एम्ब्रॉइल आणि एमिनेशन. आता EMBROIL, एम्ब्रॉइल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये सापडणे किंवा अडकणे. म्हणजे वाद आहे, तुम्ही वादात सापडता, तुम्ही संकटात सापडता, कशामध्ये भांडणात सापडता, त्या तशा प्रकारे इन्व्हॉल्व्ह होणे किंवा सापडणे, त्याला एम्ब्रॉइल असा शब्द आहे. नेक्स्ट इज EMANATION, एमिनेशन. एमिनेशनचा अर्थ आहे CONSEQUENC, कॉन्सिक्वेन्स, परिणाम. आणखी त्याचे सिनॉनिम्स लिहून घ्या, FRUIT, फ्रूट. आपण म्हणतो ना, इट इज द रिझल्ट ऑफ दॅट, रिझल्ट. दीज आर सिनॉनिम्स ऑफ एमिनेशन, फ्रूट, रिझल्ट, कॉन्सिक्वेन्स. कळालंय? आन्सर असेल ॲडव्हान्स्ड. नेक्स्ट क्वेश्चन, बॉइस्ट्रस हा शब्द आलेला आहे. कुठं आलेला आहे बॉइस्ट्रस शब्द? मी वापस जातोय बघा, बॉइस्ट्रस. एका ठिकाणी कुठेतरी लिहून दिला होता बघा, बॉइस्ट्रस म्हणजे काय? ज्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती असते त्यावेळेस मी तुम्हाला बॉइस्ट्रस शब्द सांगितला होता. टेम्पियस, वायलेंट, टर्बुलंट, आणि आणखी एक शब्द सांगितला होता मी, इलेक्ट्रिफाइंग, क्वाइट. ओके ठीक आहे, चला. ओके, हा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्येच आहे. लाऊड, अलाउड, नॉइज आणि बॉइस्टरस. बॉइस्टरस म्हणजे काय? आवाज करणारा, गोंधळ असणारा, त्याला बॉइस्टरस म्हटलेलं आहे. मग आता हाच वर्ड विचारलाय त्यांनी आणखी एका क्वेश्चन मध्ये, तो क्वेश्चन पाहूयात आपण.
बघा, बॉइस्टरस या वर्डचं त्यांनी अँटोनिम विचारलेलं, अपोजिट टू दॅट ऑफ बॉइस्टरस. बॉइस्टरस या शब्दाचं अँटोनिम राउडी, हियर ROWDY, राउडी, tumultuous. आता बघा, बॉइस्टरस म्हणजे काय, जिथं गोंधळ आहे, गोंधळाची परिस्थिती आहे, किंवा आपण ज्याला मस्तीखोर म्हणतो ना, गोंधळ म्हणजे काय, लगेच धिंगाणा मस्ती किंवा मस्तीखोर या अर्थाने घ्या बॉइस्टरस. बॉइस्टरस, राउडी अँड टुमुल्टस यांचा अर्थ आहे मस्तीखोर किंवा मस्ती करणारा या अर्थाने. ओके, आणखी एक शब्द आहे अतिउत्साही. ठीक आहे, मस्तीखोर किंवा अतिउत्साही या अर्थाने. बॉइस्टरस, राउडी अँड टिमुल्टस. सो राउडी इज अ सिनोनिम, अगेन टिमुल्टस इज ऑल्सो सिनोनिम टू बॉइस्टरस. आता बघा, काम म्हणजे काय, शांत. ए आणि डी सिनोनिम झाले बॉइस्टरसचे, आपल्याला पाहिजे अँटोनिम, म्हणून बी हा अँटोनिम होईल. ए आणि सी गेले बघा, ए कशामध्ये, हा नाही होणार, इथं सी आलाय, हा नाही होणार, इथं टिमुल्टस, अगेन बॉइस्टरसचा सिनोनिम आहे टिमुल्टस, म्हणून डी सुद्धा नाही होणार. ऑप्शन काय राहिला, बी सी डी. आता टिमुल्टस हा सुद्धा जिथं सिनोनिम आहे, त्यामुळे बी सी डी सुद्धा होणार नाही. ओके, एक मिनिट, बी अँड सी नाही, अतिउत्साही. काम म्हणजे शांत, आपण बी समजून घेतलाय, सी समजून घ्यायचा आहे. जिथं ए आणि डी आहे ते होणार नाही. ए आहे म्हणून हे आन्सर होणार नाही, इथं डी आहे म्हणून हे आन्सर होणार नाही. आता बघा, बी अँड सी ओनली, आणि इथं आहे बी सी डी. डी आहे टुमुल्टस जो की सिनोनिम झाला, म्हणून हे आन्सर होणार नाही. आता काय राहिलं, बी अँड सी ओनली. बी म्हणजे बी काय आहे, काम, काम म्हणजे शांत, यांचा अँटोनिम होईल तो, बरोबर का, अँटोनिम आहे. चला, ए म्हटलं की अँटोनिम, यस म्हटलं की सिनोनिम. आता असं लक्षात ठेवा. इथं शब्द घेतला क्वाइट. या क्वाइटचा अर्थ आहे संपूर्णतः, किंवा आणखी आपण असं म्हणतो पूर्णतः म्हणतो ना आपण, तो अर्थ आहे QUITE. आणि दुसरा एक शब्द असतो QUIET, क्वाइट. क्वाइट म्हणजे काय, शांत. मग आयोगाकडून झालं काय, QUIET घेण्याच्या ऐवजी QUITE घेतला, म्हणून हा प्रश्न अशा प्रकारे रद्द करण्यात आलेला आहे. इथे एकच अँटोनिम आहे, बी, काम. प्रश्नच रद्द करावा लागला, कारण बी जरी असला तरी सी होत नाहीये, कारण सी हा वेगळा अर्थ आहे, QUITE याचं मिनिंगच वेगळा आहे. इथं या क्वाइटच्या ठिकाणी पाहिजे होता QUIET, क्वाइट म्हणजे शांत. लक्षात कसं ठेवायचं माहितीये का, दोन शब्द कोणकोणते, QUIET, क्वाइट, शांत. शांत, त म्हणजे त कशासाठी येतो, टी. टी, टी जो आहे ना इंग्लिश मधला, तो टी येतो त साठी. मग शेवटी टी असेल तर शांत, शांतता या अर्थाने. मग राहिला दुसरा शब्द QUITE, क्वाइट. या क्वाइटचा अर्थ वेगळा आहे, मग पूर्णतः, संपूर्णतः, कम्प्लिटली या अर्थाने. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 हॅज बीन कॅन्सल्ड. ओके, क्वेश्चन नंबर 20 हॅज बीन कॅन्सल्ड हे सेंटेन्स कोणत्या व्हॉइसचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस की पॅसिव्ह व्हॉइस, तुम्ही मला कळवायचंय 7796060795 या नंबरवर. ओके, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. नेक्स्ट, एक्स्ट्रावॅगंट, जास्त खर्च करणारा, उधळ्या, पैसे वगैरे जास्त खर्च करणारा, वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा, त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रावॅगंट. कॉस्टली म्हणजे काय, महागडा, बरोबर, म्हणजे काय, एक्सपेन्सिव्ह, EXPEN, कॉस्टली, EXPENSIVE, एक्सपेन्सिव्ह, सिनोनिम झाला. थ्रिफ्टी म्हणजे कमी खर्च करणारा, अँटोनिम झाला हा, कमी खर्च करणारा, अँटोनिम. शॉवी म्हणजे काय, फ्लॅम्बॉयंट, त्याला आपण काय म्हणतो, दिखावा करणारा, बरोबर का. शॉवी, SHOWY, शॉवी म्हणजे काय, दिखाऊ, दिखावा करणारा.
अटेन्शन सीक करणारा, बरोबर. फ्लॅम्बॉयंट हा एक शब्द आहे बघा, त्याला सिनॉनिम FLAM फ्लॅम, BOYANT फ्लॅम्बॉयंट. शोवी दिखाऊ, दिखावा करणारा, फ्लॅम्बॉयंट इज द सिनॉनिम. अबंडंट म्हणजे जास्त प्रमाणात. विपुल या अर्थाने. थ्रिफ्टी म्हणजे काय, थ्रिफ्टी म्हणजे कंजूस, खर्च न करणारा. मग एक्स्ट्रावॅगंटचं अँटोनिम काय होईल, सी ओनली. कुठे असं झालं बरं की स्पेस पाहिजे होता. आलं का लक्षात. आन्सर ऑप्शन 1 ए इज करेक्ट, सी ओनली. आलं का लक्षात, सी ओनली. थोडस स्पेस पाहिजे होता पण तो स्पेस दिलेला नाहीये, हे आन्सर आहे 1. नेक्स्ट 2 शब्द दिलेत. आता हा आणखी वेगळा प्रश्न 2020 ला विचारला राज्यसेवा मुख्यला. 2 शब्द, प्रत्येक ऑप्शन मध्ये 2-2 शब्द दिलेले आहेत. दोन्ही पैकी कोणता त्याचा बघा. एका शब्द हा जो कॉन्कर आहे, पहिला शब्द जो असेल तो याचा अँटोनिम असेल आणि ऑप्शन मधील दुसरा शब्द जो असेल तो या शब्दाचा अँटोनिम असेल. आता अगोदर हे 2 शब्द समजून घ्या, कॉन्कर आणि डेव्हियस. आता कॉन्कर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीशी आपण काय करणं, सहमत असणं, एखाद्याने सहमत असणे किंवा सहमती दाखवणे, सहमती दर्शवणे, त्याला म्हणतो आपण कॉन्कर. आणि DEVIOUS डेव्हियस या शब्दाचं मिनिंग आहे बघा, एखाद्याशी अप्रामाणिक असणं, अप्रामाणिक असणे किंवा फसवणे. म्हणजे अप्रामाणिक असणाराच फसवतो ना, बरोबर का. मग याचे अँटोनिम्स आपल्याला विचारले त्यांनी. गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. पॅटर्न फक्त लक्षात घ्या, 2 शब्द दिलेत, दोघांचेही प्रत्येकाचं एक एक अँटोनिम असलं पाहिजे. ऍग्रीमेंट म्हणजे काय, सहमती, हे ठीक आहे. ट्रिकी, मग ट्रिकी हा शब्द काय त्याचा अँटोनिम होणार नाही बघा, आलं की लक्षात. प्रामाणिक असणे किंवा फसवणे. ट्रेचरस असतं तर झाला असता, ट्रिकी होणार नाही. अप्रूव्ह करणे म्हणजे काय, एखाद्याला सहमती दर्शवणे होऊन जाईल. आर्टफुल म्हणजे आपण त्याला धूर्त म्हणतो, याचा सिनॉनिम लिहून घ्या, CUNNING कनिंग, धूर्तपणा. नेक्स्ट आहे कोलॅबरेट म्हणजे इतरांशी मिळून काम करणे, कोलॅबरेट म्हणतात त्याला. कनिंग हा सुद्धा आर्टफुल शब्दाचा काय आहे, सिनॉनिम आहे. कोलॅबरेट म्हणजे काय, इतरांबरोबर मिळून जे काम करतो आपण त्याला म्हणतो आपण कोलॅबरेट. ओके, एकत्र येणे. कनिंग म्हणजे अगेन धूर्त. मग कनिंग शब्द आहे, आर्टफुल आहे, आणि आणखी एक शब्द आहे क्राफ्टी. म्हणजे काय, धूर्तपणे काम करणे किंवा धूर्तपणे वागणे, धूर्तपणा, त्याला म्हणतात कनिंग, क्राफ्टी आणि आर्टफुल. आता त्यांनी काय विचारलंय, त्यांनी विचारलंय कॉन्क्वेअर आणि डेव्हियसचे अँटोनिम्स. कॉन्क्वेअर म्हणजे सहमत असणे आणि डेव्हियस म्हणजे काय, अप्रामाणिकपणे किंवा फसवणे, किंवा तुम्ही एखाद्या बरोबर ऑनेस्टली राहत नाहीये. आता बघा डिसअग्री. कॉन्कर म्हणजे अग्री करणे, डिसअग्री हे काय झालं, अँटोनिम झाला त्याचा. कॉन्कर म्हणजे सहमत असणे, अग्री करणे, डिसअग्री हा त्याचा अँटोनिम झाला. दुसरा शब्द डेव्हियस म्हणजे अप्रामाणिक, फसवणे या अर्थाने, बरोबर. मग आणखी एक शब्द आहे स्ट्रेट, आहे तसा. थोडक्यात काय, तुम्ही फसवत नाहीये, अप्रामाणिक नाही, आहे तसा राहणे, किंवा स्ट्रेट जे आहे ते, म्हणजे काय, थोडक्यात प्रामाणिक. म्हणून डेव्हियस या शब्दाचा अँटोनिम म्हणून जवळ जाणारा जो शब्द आहे तो आहे स्ट्रेट. इथं एकच करेक्ट आहे बघा, डिसअग्री आणि स्ट्रेट. ओनली डी इज द करेक्ट आन्सर. आन्सर ऑप्शन 3. कळालंय. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ला विचारलेला प्रश्न. नेक्स्ट, विच वर्ड इज अपोजिट इन मीनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स. हेल्दी. हेल्दी म्हणजे काय, आरोग्यदायी, आरोग्यदायी किंवा आरोग्यवर्धक, हेल्दी. मग तशाच अर्थाचा शब्द आहे आपल्याकडे सॅल्युब्रियस. दिस इज द करेक्ट आन्सर. सॅल्युब्रियस म्हणजे सुद्धा आरोग्यदायी. लशियस म्हणजे काय, टेस्टी, TASTY, किंवा त्याला आपण काय म्हणतो, स्वादिष्ट, जेवायला जे स्वादिष्ट असतं ना ते, लशियस. डिलिटेरियस हा शब्द एक थोडस महत्वाचा आहे बघा. जे काय असतं बघा,
ओके, सॅलुब्रियस हे आन्सर होणार नाही, त्याने अँटोनिम विचारलेला आहे. हा सिनोनिम झाला बघा सॅलुब्रियस. डिलिटेरियस म्हणजे काय? हानिकारक, त्याला आपण म्हणतो हार्मफुल, HARM, हार्मफुल, बरोबर. आता हेल्दी असेल, हेल्दी म्हणजे काय? आरोग्यदायी, आरोग्यवर्धक या अर्थाने. डेलिटेरियस हानिकारक आहे, म्हणजे याचा अँटोनिम झाला. आले का लक्षात? दिस इज द आन्सर. पुढचा शब्द राहिला डिससर्व्हिस. एखाद्याला सर्व्हिस देणं म्हणजे काय? त्यांचा आदर करणं, जी काय आवश्यक आहे त्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. डिससर्व्हिस एखाद्याला अपमानित करणं, बरोबर. अपमानित करणं किंवा एखाद्याला अपमानास्पदपणे वागवणे. मानास्पद वागवणे. आन्सर असेल डेलिटेरियस म्हणजे काय? जे हानिकारक आहे, आरोग्यासाठी हानिकारक आहे ते, म्हणजे जे आरोग्यदायी नाही असे. हेल्दीचा अँटोनिम, हेल्दीचा सिनोनिम आहे सॅलुब्रियस. नेक्स्ट, इमॅक्युलेट. चूज द वर्ड हॅव्हिंग मीनिंग अपोजिट ऑफ. अपोजिट, इमॅक्युलेट या शब्दाचा अपोजिट मीनिंग विचारलंय. बघा काय होईल. सॉइल्ड. इमॅक्युलेट म्हणजे काय? निष्कलंक, ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा दाग नाहीये, धब्बा नाही, एकदम क्लीन, इमॅक्युलेट म्हणायचं, निष्कलंक. ओके. मग सॉइल्ड, सॉइल्ड म्हणजे काय? ज्याच्यावरती दाग धब्बा आहे अशा प्रकारचा, हा सिनोनिम झाला. स्पॉटेड म्हणजे काय? ज्याच्यावरती काय आहे? कलंक लागलेला आहे, दाग लागलेला आहे, अशा स्पॉटेड. स्टेन्ड म्हणजे सुद्धा तेच, कशावरती? आपल्या कपड्यावरती वगैरे स्टेन्स असतात, म्हणजे काय? स्ट्रेन झालाय कपडा, दाग धब्बा लागलेला आहे. मग ते काय असेल? कापड असेल, कपडा असेल, आयुष्य असेल, चारित्र्य असेल, हा सुद्धा सिनोनिम होईल. आणखी एक वर्ड आहे अनब्लेमिश्ड. याचा अर्थ आहे निष्कलंक, कोणताही आरोप न झाला, दाग नाही, धब्बा नाही, एकदम चारित्र्यवान, अनब्लेमिश्ड, इमॅक्युलेट. पण त्यांनी इमॅक्युलेटचा अँटोनिम विचारलेला आहे. अनब्लेमिश म्हणजे निष्कलंक, हा झाला सिनोनिम. सॉइल्ड अँटोनिम झाला, स्पॉटेड सुद्धा अँटोनिम झाला, लिहिताना माझे पण चुकलं, सॉरी फॉर दॅट. आणि स्टेन सुद्धा अँटोनिम झाला. 3 अँटोनिम झाले. ए, बी आणि डी. कुठे बघा? ए, बी अँड डी, दिस आर द ऑप्शन नंबर 3, ए, बी, डी इज द करेक्ट आन्सर. आजच्या लेक्चर मध्ये लास्ट क्वेश्चन घेऊयात. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वन इन कॅपिटल्स. कॅपिटल वर्ड जो आहे ना, कॅपिटल मध्ये लिहिलेला, त्याचा अँटोनिम द्यायचा आपल्याला. कंपंक्शन. कंपंक्शन म्हणजे काय? आपण त्याला CONPUNCT. कंपंक्शन म्हणजे एखादं काही आपल्याकडून घडलं आणि त्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागतो, रिग्रेट म्हणतो आपण त्याला. ओके. कुठे कंपंक्शन, याचं मीनिंग काय? पश्चाताप, REGRE, रिग्रेट. आणखी काय? आणखी रिपेंट असा एक शब्द बघा, REPENT, रिपेंट, REPENT, रिपेंट. आणखी एक शब्द आहे सिनोनिम, REMORSE, रिमोर्स. बघा, कंपंक्शन म्हणजे काय? पश्चाताप करणे, आपल्याला त्याचं वाईट वाटतं, गिल्ट वाटतं काही झाल्याच्या नंतर. मग कंपंक्शन, रिग्रेट, रिपेंट, रिमोर्स, दीज आर सिनोनिम्स. आता बघा शब्द काय आहेत? अपस्टेमियस. अपस्टेमियस म्हणजे काय? मॉडरेट, MODERAT, मॉडरेट. जो एक्स्ट्रीम नाहीये, मॉडरेट आहे, मवाळ आहे, त्याला म्हणतो आपण अपस्टेमियस. अब्ज्युरेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट सोडून देणे, त्यागणे. आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, चला जाऊ द्या, त्याग करतो, सोडून देतो, ॲब्ज्युरेशन. अब्स्टेमियस म्हणजे काय? मॉडरेट, मवाळ. आणखी एक शब्द आहे कॉन्फ्लेग्रेशन, CONFLAGRATION. कॉन्फ्लेग्रेशन म्हणजे काय? आग लागली असताना आगीचे असे डोंब उसळतात बघा. एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली ना, आगीचे प्रचंड मोठे असे लोळ येतात, धुराचे लोळ असतात ते, आणि आगीचा असा डोंब उसळलेला असतो. तो आगीचा उसळलेला डोंब म्हणजे काय? कॉन्फ्लेग्रेशन.
ओके. त्यालाच आणखी एक शब्द आहे ब्लेज, BLAZE, ब्लेज म्हणजे आगीचा डोम. ऑडेसिटी, कंपंक्शन म्हणजे काय आपण म्हणतो पश्चाताप वाटणे. ऑडेसिटी म्हणजे काय, हा काही झालं तरी काय फरकच पडत नाही, एकदम धीटपणा येऊन जातो, धाडस येऊन जात, हो यार काय व्हायचं, काय फरक पडतो, हाणल्या दोन कान फाडत, काय फरक पडतो, हाणलं सरांना, शिक्षकांनाच मारलं, शिक्षकांनाच मारलं, म्हणजे धीटपणा आलेला आहे, त्याला म्हणतो आपण ऑडेसिटी. खरं तर हा वर्ड थोडासा निगेटिव्ह सेन्स घेऊन येणारा आहे ऑडेसिटी असा, की एखाद्यामध्ये ऑडेसिटी असते, तो उद्धटपणे वरिष्ठांशी बोलतो, म्हणजे काय, तो धीटपणा असतो ऑडेसिटी. थोडक्यात तो जो धीटपणा आहे त्याला काही वाटत नाही, वाईट वाटतच नाही, गिल्ट वाटत नाही, चुकीचे केले असं वाटत नाही, चुकीचं काम असलं तरी ठीक वाटतं, हा त्याला म्हणायचं ऑडेसिटी, तो धीटपणा. कंपंक्शन या शब्दाचा अँटोनिम काय होईल मग, ऑडेसिटी. चारही शब्दाचं मिनिंग सांगितले, 25 प्रश्न पाहिलेत. या 25 प्रश्नांमध्ये आपण प्रत्येक शब्द आणि या शब्दाचं दिलेल्या शब्दांचं अँटोनिम, चारही ऑप्शनचे मिनिंग हे सुद्धा पाहिलेले आहेत. काही शब्दांचे एक्स्ट्रावाले सिनोनिम सुद्धा मी तुम्हाला पाहता पाहता सांगितलेले. आणखी असे साधारणतः या बॅच मध्ये 3 लेक्चर्स आपण अँटोनिम्स वरती घेऊयात, PYQ अँटोनिम्स. ओके, साधारणतः 2012-13 पर्यंत, 2023 पासून 2012-13 पर्यंत असं रिव्हर्स जाताना आपण क्वेश्चन्स घेऊया. या लेक्चर मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही व्यवस्थित लेक्चर पाहत चला, नोट्स काढत चला, शब्द लिहून घेत चला, शब्दांच्या स्पेलिंग कडे लक्ष देत चला. या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.